नमस्कार, मी रिसर्च अनॅलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आज आपण कसं फिन निफ्टीमध्ये ट्रेड आयडेंटिफाय केला, कुठे आपण ट्रेड केला फिन निफ्टीमध्ये आणि ज्याच्यामुळे आपल्याला एक मोठा मोमेंटम फिन निफ्टीमध्ये बाईंग साईडला बघायला मिळाला। तर लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ। सगळ्यात पहिले आपण इकडे लावलेला आहे, तुम्ही चार्टवर बघू शकता, इथे फिन निफ्टी लावलेला आहे आणि इथे आज जो आपण कॉल ट्रेड केला होता, जो कॉल मी दिला होता आज ट्रेड करायला 24,800चा कॉल, याच्यामध्ये आज आपण ट्रेड केला होता 135-140च्या वर मी जो आहे तो बाईंग लेवल दिला होता। तर इथे बघू शकतो मार्केट जे आहे इमिडिएटली सकाळी खाली आल्याच्या नंतर ही कॅन्डल बनली, इथे बॉलिंजर बँड सेटअपच्या बाहेर होता, इथे आपण 135ला दिला होता 105चा स्टॉप लॉस आणि याचं टार्गेट जे आहे 175 पर्यंत होतं। तर यांनी 180 पर्यंत टच केला इमिडिएटली। 1 2 3 15 मिनिटांमध्ये तुम्हाला टार्गेट मिळालं। तर हा कॉल आपण डिस्कस केला होता। फिन निफ्टीचा चार्ट हा तर 24,800 कॉलचा चार्ट आहे, पण यस फिन निफ्टीचा हा चार्ट आहे, बघू शकतो इथे फर्स्ट एक मोठी कॅन्डल बनली, त्याच्यानंतर एक पॉज कॅन्डल, त्याच्यानंतर ही कॅन्डल जेव्हा हाय ब्रेक झाला एक वरच्या साईडला मोमेंटम झाला। तर यस अशा प्रकारचे कॉल्स जे आहे ते आपण आयडेंटिफाय करतो आणि आज आपला हा जो कॉल आहे याच्यामध्ये आपल्याला 35 to 40 पॉईंटचं प्रॉफिट जे आहे ते बघायला मिळालं फिन निफ्टीमध्ये। डेली एक्सपायरीचे कॉल्स जे आहे ते आपण देतच असतो, तर याच्यामध्ये एक चांगला प्रॉफिट झाला आपल्याला। लेट्स स्टार्ट। आता ह्याच्यात तुम्हाला जॉईन करायचं असेल, जर कॉल्स तुम्हाला पाहिजे असतील तर कसं करायचं आहे त्याच्या रिलेटेड आपण थोडंसं 1-2 मिनटं डिस्कशन करून घेऊ। तर आपली ही वेबसाईट आहे myfinsutra.com, याच्यामध्ये आपल्याला श्री गणेश रिसर्च अँड ॲडवायझरी सर्व्हिसेस इथे जॉईन करायचं आहे। तर आपल्याकडे सध्या 2 प्लॅन अवेलेबल आहे। एक आहे मंथली डेमो प्लॅन, ज्याच्यामध्ये तुम्ही 1 मंथ जॉईन करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे कॉल्स जे आहे ते मिळतील। त्याच्यासोबत जे आहे दुसरा आहे आपल्याकडे 1 इयरचा प्लॅन आहे, ज्याची कॉस्ट जी आहे इथे 20,000 दिसत आहे तुम्हाला। बट यस तुम्ही याच्यावर जर क्लिक केलं, तुम्ही याच्यावर क्लिक करणार असेल, तुम्हाला व्ह्यू कार्टमध्ये जायचं आहे। याला कार्टमध्ये ॲड केल्यावर इथे कूपन कोड यूज करायचा आहे तुम्हाला, ओनली फॉर यू। कूपन कोड लक्षात ठेवा, ओनली फॉर यू। एकदा हा कूपन कोड तुम्ही अप्लाय केला की तुम्ही बघू शकता प्राइजेस जे आहे ते 25% डिस्काउंट अप्लाय होऊन जाईल आणि हा 1 इयरची मेंबरशिप तुम्हाला 15,000मध्ये जे आहे ते मिळून जाईल। तर ही अपॉर्च्युनिटी मिस नका करू, कारण ही मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि ही लिमिटेड टाईमसाठीच अवेलेबल राहणार आहे, त्याच्यानंतर ही अपॉर्च्युनिटी राहणार नाही। कोर्सचा प्राईस आत्ता 25,000 आहे, पण नंतर तो 15,000 आत्ता मिळत आहे तुम्हाला, पण नंतर जो आहे तो 20,000 होऊन जाणार आहे। तर येस नाऊ लेट्स कम आपण आपल्या टॉपिकवर आपण वापस येऊया की आज आपल्याला इथे एक मोमेंटम तर मिळाला फिन निफ्टीमध्ये आणि हा मोमेंटम आज आपण चांगल्या प्रकारे कॅप्चर केला। त्याच्यानंतर डे एंडला पण जर आपण बघू शकतो, डे एंडला एक खूप मोठे स्पाइक्स जे आहे फिन निफ्टीमध्ये एक्सपायरीच्या टाईमला आता हे असे स्पाइक्स जे आहे ज्याच्यात स्टॉप लॉसेस ट्रिगर होणारे स्पाइक्स जे आहे हे खूप येत आहे मार्केटमध्ये। तर याच्यापासून पण आपल्याला एक फक्त स्टॉप लॉसच वाचवू शकते। तर स्टॉप लॉस लावून ट्रेड करायचा आहे जेव्हा पण आपण ऑप्शनमध्ये ट्रेड करतो तेव्हा। नाऊ लेट्स सी उद्या काय मोमेंटम होऊ शकते आणि उद्या आपण काय ट्रेड करायला पाहिजे। तर उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे। आता आपण डायरेक्टली बँक निफ्टीवर जाऊया आणि बघूया की बँक निफ्टीमध्ये कसा मोमेंटम होऊ शकतो। त्याच्यासाठी आपण जे आहे बँक निफ्टीला लावून घेऊया। तर इथे मी बँक निफ्टी लावलेली आहे 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये। आपण बघू शकतो बँक निफ्टीमध्ये जे आहे ते आज एकदम साईडवेज मोमेंटम होतं। इथे एक एम पॅटर्न बनलेला तर आहे, पण एम पॅटर्नचा ब्रेकडाऊन झालेला नाही आहे, पण 54,000च्या खाली बँक निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे। तर एक चान्स आहे उद्या की एक थोडाफार गॅप डाऊन ओपनिंग होऊ शकते। 53,750 पर्यंत जर आला, गॅप डाऊन ओपनिंग झाली 53,750 किंवा 53,700 पर्यंत मिळाला, तर या लेवलला जे आहे मार्केट सपोर्टचं काम करेल। तुम्हाला 53,700 जर आला तर इंट्राडेमध्ये एक बाय अपॉर्च्युनिटी मिळू शकते, पण डायरेक्टली आल्याच्या नंतर बाय नाही करायचं आहे। तर खूप सारे लोक ही मिस्टेक करतात की डायरेक्टली आल्यावर बाय करतात। नो, तसं नाही करायचं आहे। काय करायचं आहे तर जर गॅप डाऊन ओपन झाला इथून असं यू टर्न मिळत असेल, जर मार्केट खाली आला, इथे कॅन्डल बनली, इथे असं यू टर्न मिळत असेल तर बाय करणार। टार्गेट 54,000 पर्यंत राहील जर 53,700च्या जवळपास मिळाला। मग 54,000ला आपण बघणार आहे मार्केट जे आहे कसं रिॲक्ट करते। जर 54च्या वर जाऊन सस्टेन करत असेल तर मग मार्केट जे आहे ते वरती जाईल। बट यस 54 पासून जर मार्केट टर्न होत असेल तर मग हा जो आहे
हा ब्रेकडाऊन कन्सिडर केला जाईल, गॅप डाऊन वरती रिट्रेसमेंट ब्रेकडाऊन हा कन्सिडर केला जाईल आणि टर्न झाल्याच्या नंतर मग मार्केट जे आहे ते येणाऱ्या टाईममध्ये सेलिंगसाठी येऊ शकते. 53,200पर्यंत पण मार्केट खाली येऊ शकते नेक्स्ट वीकमध्ये. बट येस, मंथली एक्सपायरी आहे. मी एक्सपेक्ट करत आहे 53,700च्या जवळपास जर गॅप डाऊन ओपन झाला आणि इथे जर सपोर्ट भेटला तर थोडाफार 54,000पर्यंत मार्केटवरती येऊ शकते. बट व्हॉट इफ जर गॅप डाऊन ओपनिंग नाही झाली, फ्लॅट ओपन झाला, 54,000च्या खाली ब्रेक केला किंवा गॅपअप ओपन झाला, 54,000च्या वरती सस्टेन नाही केला आणि ब्रेक केला, तरी 53,700पर्यंत खाली येऊ शकते. फ्लॅट ओपन जाऊन 54,000च्या वर सस्टेन करत असेल, 54,100 जर ब्रेक केला तर आपल्याला 54,200 आणि याच्या वर जर निघाला तर 54,300-400पर्यंत बघायला मिळेल. बट याचे चान्सेस मी थोडे कमी पकडून चालत आहे. मी हे एक्सपेक्ट करत आहे की मार्केट फ्लॅट उघडून समजा थोडा वेळ टाईमपास केला आणि मग ब्रेक करत असेल खालच्या साईडला, तर खाली आपल्याला 200 ते 300 पॉईंटचं बँक निफ्टीमध्ये टार्गेट मिळू शकते. तर यासाठी आपण ट्रेड प्लॅन करून ठेवायला पाहिजे की असा एक मोमेंटम मार्केटमध्ये पॉसिबल आहे. नाव लेट सी निफ्टी आपण बघूया. निफ्टीमध्ये सुद्धा काही मोमेंटम झाला नाही, बिलकुल साईडवेज ट्रेड करत होता, खाली येण्याचा प्रयत्न केला. बट यस, मार्केट वापस जे आहे ते वरती बंद झालं आणि 25,940 इथे क्लोज झालेला आहे. जोपर्यंत 25,900च्या खाली क्लोज होत नाही तोपर्यंत मार्केट जे आहे ते बिअरिश मी कन्सिडर करणार नाही. आता फक्त एक काम करू शकतो आपण की 25,880च्या खाली येत असेल, 25,880च्या खाली जर आलं तर एक 40-50 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून आपण सेल करू शकतो. आपलं जे टार्गेट असेल 25,800पर्यंत येऊ शकते, ही पॉसिबिलिटी आहे. जर 25,880च्या खाली येत असेल तर मग आपण एक 40 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून सेल करू शकतो. 25,800पर्यंत टार्गेट येऊ शकते. बट व्हॉट इफ जर नसेल येत, जर खाली आला, वापस सपोर्ट घेतला, इथे एक डब्ल्यू पॅटर्न जर बनला तर वापस आपल्याला वरच्या साईडला 26,000 लेवल जे आहे ते बघायला मिळू शकते. जर फ्लॅट ओपन झाला आणि 26,000 ब्रेक करत असेल तर तिथून आपल्याला 100 पॉईंट वरती मोमेंटम इझिली बघायला मिळेल. 26,070 26,080पर्यंतचा मुवमेंट जे आहे ते पॉसिबल आहे. फक्त त्याच्यासाठी फ्लॅट किंवा थोडाफार गॅपअप ओपन झाला, 970 980च्या जवळपास ओपन झाला, इथे सस्टेन केला आणि 26,000 ब्रेक केला तर 70-80 पॉईंट अजून मार्केट जे आहे ते वरती जाऊ शकते फ्लोमध्ये. ही पण एक पॉसिबिलिटी आहे. तर याच्यासाठी आपल्याला निफ्टीमध्ये रेडी राहायचं आहे. निफ्टी मला वीक वाटत नाही आहे, बँक निफ्टी मला थोडासा वीक वाटत आहे निफ्टीच्या ॲज कम्पेअर टू निफ्टी. आणि ते क्लोजिंगमध्ये पण बघू शकतो, निफ्टी 1 पॉईंट प्लसमध्ये क्लोज झालेला आहे, बँक निफ्टी 137 पॉईंट निगेटिव्ह क्लोज झालेला आहे. तर बँक निफ्टीपेक्षा थोडासा वीक आहे. तर तुम्हाला ॲनालिसिस कसं वाटलं डेफिनेटली कमेंटमध्ये मेन्शन करा. एम करूया 100 लाईकसाठी. 100 लाईक झालेच पाहिजे, एवढा तर आपण एवढे ॲनालिसिस करताय तर 100 लाईकसाठी आपण एम करूया. आणि यस, डेफिनेटली चेकआउट करायला विसरू नका. myfinsutra.com जा आणि सबस्क्राईब करा ॲन्युअल मेंबरशिप. याच्यामध्ये तुम्हाला 15,000मध्ये तुम्हाला वर्षभर कॉल्स मिळणार आहे. अराउंड 300 to 400 ट्रेड्स तुम्हाला मिळणार आहे 15,000 रुपयामध्ये. आणि याची जी ॲक्युरेसी आहे अराउंड 75 to 80%च्या वरची ॲक्युरेसी आहे. म्हणजे तुम्ही कन्सिडर करू शकता एक ट्रेड तुम्हाला किती रुपयात मिळत असेल. हार्डली 5 रुपयामध्ये पण तुम्हाला एक ट्रेड मिळत नाही आहे, ज्याच्यामध्ये प्रॉफिट प्रोबॅबिलिटी जी आहे ती 1,000, 2,000, 3,000 रुपयाची होऊ शकते. तर डेफिनेटली सबस्क्राईब करायला विसरू नका, मेंबरशिप घ्या आणि जॉईन होऊन जा ग्रुपमध्ये, जिथे तुम्हाला चांगले कॉल्स बघायला मिळतील. याच्यासोबतच एव्हरी वीक जे आहे आपण यूट्यूब लाईव्ह येत आहे. तर एव्हरी सॅटर्डे आपण यूट्यूब लाईव्हवर येणार आहे, सॅटर्डे 6 PM to 7 PM टाईममध्ये. तर तेव्हा यूट्यूबवर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेव्हा पण आपण लाईव्ह येऊ तेव्हा आपल्याला जे आहे नोटिफिकेशन येऊन जाईल माझं लाईव्ह येण्याचं. आणि तिथे मग तुम्ही तुमचे स्टॉक्स, तुमचे काही पण क्वेरीज असतील स्टॉक मार्केटबद्दल त्या तुम्ही विचारू शकता. त्या आपण सॉल्व करत आहे एव्हरी सॅटर्डे 6 PM ऑनवर्ड्स. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.